कारण नेहमी म्हटलं जातं सुरुवात वो लोग करते पर खत्म हम करते। त्यामुळे आजच्या मालिकेचा हा समारोप होत आहे आणि पण इथून पुढच्या काळामध्ये एकच शब्द आला पाहिजे, फक्त हिंदू आला पाहिजे, बाकी काही आलं नाही पाहिजे। कारण ह्या देशाची अखंडता ही कशामध्ये आहे? भारताची संस्कृती काय? तो कुठल्याही धर्माचा जरी असला तर ती संस्कृती हिंदू आहे। लोक जातील हे तुम्ही आज लक्षात ठेवा। माझ्याकडून मी आज जे बोलतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। हे आकडा समोर येईल, फक्त आकडे समोर आहे। हे 40 कोटी पर्यंत लोकसंख्या जाईल आणि हे उन्माद कशामुळे सुरू झाला? तो उन्माद फक्त तुम्हाला सांगतो संख्या वाढत चालली, पण उन्माद वाढत चालला। आणि म्हणून आता आपल्याला हे उन्माद तुम्हाला सांगतो कमी करायचं असेल तर त्यांना कशाचा कायदा मान्य आहे? त्यांना आपला भारताचा संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं संविधान मान्य नाही। त्यात फक्त अजून आकडे पुढे येत नाही म्हणून शांत बसून येते। पण ज्या वेळेला यांची संख्या वाढणार त्यावेळेला ते जसं जगाच्या नकाशावरती 1400 वर्षापूर्वी झालेला धर्म हा जगाच्या नकाशावरती जवळपास 57 देश या इस्लामिक देश म्हणून जाहीर झाले, तर तशा प्रकारची मागणी करायची तुम्हाला सांगतो फार वेळ राहिलेला नाही। म्हणून आपल्या सर्वांना हिंदू म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे। ज्ञानेश्वरचं ऐकलं आपण, मिटता मिटता काय ज्ञानेश्वरच्या घरापर्यंत त्याच्या 6 वर्षाच्या मुलीपर्यंत येण्याची त्या लंडगुळ्याची हिंमत झाली। आपण काय केलं? आपण त्याच्या मागे उभा राहिलो नाही। आपण काय म्हटलो? ज्ञानेश्वर कुठल्या जातीचा आहे बघून घेतील त्याचे लोक, हे कुठल्या जातीचं आहे बघून घेतील त्यांचे लोक। अरे पण तो भारतीय नागरिक आहे आणि भारताचा विचारधारा ही कुठली आहे? तर हिंदुत्ववादी आहे। हे आपण विसरता कामा नये की आपले हजारो लोक तिथं होते, पण मदतीला कोणी आलं नाही। पण त्यांचं झुंबडच्या झुंबड ओरळली, एक डुकरींच्या मागे जशी पिल्लं पळत राहते तशी डुकराची पिल्लं सगळे जन्माला। दुर्दैवी एखाद्या कुटुंबामध्ये घटना घडत नाही, दुर्दैवी मृत्यू होत नाही, तोपर्यंत आपण कुठेही एकत्र येत नाही। आणि हा इतिहास आहे, जोपर्यंत संभाजी महाराजांना कैद केलं गेलं, 40 दिवस हाल केले, पण आपण मदतीला गेलो। ज्या वेळेस त्यांची घटना घडल्यानंतर आपण एकत्र झालो आणि मग औरंग्याला आपण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ दिला नाही आणि इथंच संभाजीनगर मध्ये त्याला गाडला। पण जर आपण त्याच वेळेला एकत्र झालो असतो तर आज आपण जे आज अखंड भारतवर बोलतो तर ते बोलायची सुद्धा गरज पडलेली असती। आज जे 57 देश आपण सांगतो तर 57 नाही, तुम्हाला सांगतो 100च्या 100 देश आपले असले असते, ह्या भगवायचे असले असते। अरे किती त्यांचे किती लोक? 4 आणि दगड फेकून केली त्यांनी, म्हणजे आपण पोलीस स्टेशन सुद्धा जायचं नाही। हे अशा प्रकारे तुम्हाला सांगतो उदाहरण सेट करायचा प्रयत्न करतात की आम्ही पोलिसांवर सुद्धा हात टाकू शकतो, पोलीस स्टेशनवर सुद्धा हात टाकू शकतो, अशा प्रकारे आपल्याला भयभीत करायचा प्रयत्न करतात। पण तुम्हाला सांगतो आता पुढच्या काळामध्ये अशा या जुरांना कुठेही घाबरण्याची आवश्यकता नाही। आता परत 26 तारखेला सगळ्या टॉप्या एकत्र दिसतील। 26 तारखेला माहिती असेल काही लोकांना काय आपलं काय होतं, आपल्या अशा भगवा टॉप्या दिसतच नाही। मग आमच्यासारखे जे मताचे कॅल्क्युलेशन करणारे राजकारणी लोक असतात ना, ते ज्या जास्त टॉप्या असतील तिकडे जास्त ओळखतात। पण ज्या वेळेला तुम्ही भगव्या टोप्या घालून फिरता आणि हिंदू म्हणून ज्यावेळेस फिरता तर त्यावेळेस तुम्हाला सांगतो आमच्यासारखे जे काही राजकीय लोक आहेत ते कदापि त्या मच्छरदाणीच्या टोपवाल्याकडे जाणार सुद्धा नाही। पण याचा अभाव फक्त कशामुळे आहे की आपल्या टोप्या दिसत नाही। आता 25 तारखेला मी सांगितलं की ते टोप्या दिसणार तुम्हाला, 26 तारखेला
जरा मोबाईल मध्ये कॅलेंडर आहे, तुम्ही बघा काय आहे मोबाईल मध्ये 26 तारखेला. आता पोलीस प्रशासनाला आम्ही सांगतो आजच, या बकरीच्या दिवशी आमचं कुठलंही, ज्याला आम्ही गोमाता संबोधतो किंवा काबाड कष्ट ज्याच्याकडून आम्ही त्याला शेतीमध्ये उतरवतो, असा आमचा बळीराजा म्हणजे बैल, तो जर 26 तारखेला कापला गेला, 27 तारखेला आम्ही या ठिकाणी तुम्हाला आजच सांगतो, त्याची जरा तुम्ही खबरदारी घ्या. तुम्ही लक्ष ठेवा, 26 तारखेला सगळ्यांनी लक्ष ठेवा. ते सातत्यानं किती वेळा होणार, किती वर्ष चालणार, याच्यावर सुद्धा आपल्या प्रत्येकाला कुठेतरी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. बाकीचे अनेक वेगळे मुद्दे चाललेले आहेत. नाशिक जिल्ह्यात तुम्ही पाहिलं असं, कुठला जिहाद पाहिला तेव्हा? कॉर्पोरेट जिहाद. आम्ही अहिल्यानगर शहरामध्ये आडचोपडी आंदोलन केलं, कुठलं पाहिलं तुम्ही? ऐकलं तुम्ही ते? ट्रॅव्हल जिहाद. कोल्हापूरमध्ये तुम्ही जर गेले, तिथं काय चालू आहे? पैलवान जिहाद. आता हे कशाचा प्रकार आहे तुम्हाला काय माहिती असतं? काही काही लोक तुम्हाला येतील, तो आपलाच असेल हिंदू एखादा व्यक्ती, पण तो हिंदू मानसिक खतना झालेला असतो, शारीरिक नसते. तो काय सांगतो आपल्याला? हे खोटे आहे, हे राजकीय आहे, हे लोक राजकीय लोक. अरे आता कुठल्या निवडणूक आहे? हे निवडणुकीसाठी चाललेलंच नाही.